नमस्कार, आपण पाहत आहात सीजी न्यूज महाराष्ट्र। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे गंगामातेच्या पावन कृपेने गंगा पाणी पूजन आणि चारधाम यात्रा पूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले। सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सहकुटुंब सहपरिवाराच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला। या निमित्ताने यमुनोत्री धाम, गंगोत्री धाम, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारही धामांचे पूजन करण्यात आले। सकाळी 7 ते 8 वाजता पूजाविधी संपन्न झाला। त्यानंतर सकाळी 8 ते 9 वाजता गंगा पाण्याची मिरवणूक काढण्यात आली। यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। भक्तिमय वातावरणात भाविकांनी कीर्तनाचा आनंद घेतला। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक सोहळ्यात बाबासाहेब गंगाधर सोनवणे, मंगल बाबासाहेब सोनवणे, गणपत निवृत्ती सोनवणे, हिराबाई गणपत सोनवणे, अनिल नामदेव अभाळे, सुनीता अनिल अभाळे, राधाकृष्ण हरिश्चंद्र गोडगे, अलका राधाकृष्ण गोडगे, पुंजाहरी मतारबा गोडगे, ताराबाई पुंजाहरी गोडगे, निवृत्ती विठ्ठोबाई जे, इंदुबाई निवृत्ती इजे, गोरख हौशीराम अभाळे, वनिता गोरख अभाळे, शिवाजी मुरलीधर सोनवणे, मंदा रावसाहेब अभाळे, उज्ज्वला विलास गोडगे, मीना दिलीप गोडगे, सुशीला भास्कर अभाळे, द्रौपदाबाई देवराम गोडगे, सुनीता नितीन सोनवणे, लहानबाई भारत अभाळे आणि लताबाई हौशीराम अभाळे यांच्यासह भाविक सहभागी झाले होते। गंगा पाणी पूजन आणि चारधाम पूजनाच्या या धार्मिक सोहळ्यामुळे चिंचोली गुरव येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। या पवित्र धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार। म्हणून नर्मदा परिक्रमा करत असताना खंडकथावर महापाठीचं खायचं नाही, भेटते म्हणून खायचं नाही, तर ते काही भेटत नाही। भात भेटते, भात भेटते, शिवाय बिना कांद्याचं बिना लग्नाचं तिथं कांदा चालत नाही, तिथं लसूण चालत नाही। आपल्या जे विषय होते तिथं हा कीर्तनकार आहे आणि तो आमदार आहे, तो खासदार आहे, तो हा आहे, तिथं हा चालत नाही। नर्मदा परिक्रमाला गेलेला परिक्रमावासी हा सगळा सर्वसामान्य माणसं कोणाला त्याला या ठिकाणी काय करावं लागतं, भ्रमण करावं लागतं। नर्मदा परिक्रमा करावी लागते। तिथं किती मोठा कीर्तन करतो कुठेही जाऊ दे बाबा, तुमच्या सगळ्यांच्या पदवी आपल्या पदवीतच राहिलं, तिथं काही पदवी मिळली नाही। तिथं गेल्यानंतर आपण सगळे येतो, आपण सगळे नर्मदा परिक्रमावासी आहोत ही भावना। आणि कुठे जावेल मिळतो, कुठे भाकरी मिळतो, कुठे फक्त मकाच्या भाकरी मिळतात, जे